विद्यार्थ्यांना, मी राजश्री देशपांडे तुम्हाला मानव संसाधन व्यवस्थापन हा विषय शिकवणार आहे. तर आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस आपला बघितलेला आहे सब्जेक्टचा, आणि आज आपण प्रत्यक्ष पहिल्या युनिटला म्हणजे फर्स्ट युनिट चालू करणार आहोत. इंट्रोडक्शन टू ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजेच मानव संसाधन व्यवस्थापनाची ओळख. तर जसं आपण सर्व जाणतात की माणूस हा एक समाजप्रिय प्राणी आहे. त्याला एकट्याला राहायला आवडत नाही. एकटं आपण राहू शकत नाही, कारण की आपल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी किंवा आपल्या जगण्याचं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला इतर व्यक्तींची गरज भासत असते. आणि प्रत्येक गोष्ट जी आपल्याला लागणार आहे, आपली गरज आहे, ती आपल्या प्रत्येक गरजा पूर्ण करणं आपल्याला स्वतःला शक्य होत नसतं. कारण आपल्याला काही भौतिक, शारीरिक, मानसिक आणि आर्थिक प्रकारच्या मर्यादा असतात. त्याच्यामुळे सगळीच कामं आपण स्वतः करू शकत नाहीत. तर काही कामांसाठी किंवा काही आपल्या इच्छांच्या पूर्ततेसाठी, इच्छा पूर्ण करण्यासाठी, आपली उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपल्याला इतर व्यक्तींची मदत घ्यावी लागत असते. तर अशा प्रकारे सारख्या एकच हेतू असलेला किंवा एकच उद्दिष्ट असलेला व्यक्तींचा गट तयार होत असतो आणि त्या गटाचं रूपांतर हे व्यवसायात होत असतं. तर अशा प्रकारे जेव्हा एखादा व्यक्तींचा गट किंवा समूह एखादा व्यवसाय सुरू करतो, तेव्हा त्याला त्या व्यक्तींना एकमेकांना ते सहकार्य करतात आणि परस्परांमध्ये सामंजस्य ठेवून परस्परांचा विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न करतात. तर असे जे गट किंवा समूह आहेत ते नंतर व्यवसायाचं स्वरूप धारण करतात. तर व्यवसायामध्ये त्याचं रूपांतर होत असतं. तर अशा प्रकारे जेव्हा उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पूर्वनिर्धारित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एखादी यंत्रणा उभी केली जाते, तेव्हा त्याला आपण व्यवस्थापन असं म्हणतो. आता आपण बघू की व्यवसायामध्ये किंवा व्यवसाय चालवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते. तर आजकाल तुम्ही म्हणाल की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी खूप प्रगत झालेली आहे. त्यामुळे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण कुठलीही गोष्ट साध्य करू शकतो. तर जरी करता ही गोष्ट खरी असली तरी त्याच्यासाठी मानवाची मदत घेणं आपल्याला महत्त्वाचं असतं. कारण कोणतंही तंत्रज्ञान असो, त्याला हाताळण्यासाठी मानवांची म्हणजे मानव संसाधनाची गरज असते. एक्सक्यूज मी. तर अशा प्रकारे तुम्हाला माहितीच असेल की उद्योगासाठी आवश्यक असणारे जे घटक आहेत त्यांना आपण 5M असं म्हणतो. तर हे 5M कोणते आहेत? पहिलं आहे मनी म्हणजे पैसा, दुसरं मशिनरी म्हणजे यंत्र, तिसरं मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन, चौथं मटेरियल म्हणजे माल किंवा कच्चा माल, आणि पाचवं आहे मॅनपॉवर किंवा त्यालाच आपण म्हणतो मनुष्यबळ. तर जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की फक्त मनुष्यबळ किंवा मॅनपॉवर ही जी गोष्ट आहे, हा जो घटक आहे तो एकमात्र असा घटक आहे जो सजीव आहे. तर सजीव असल्यानंतर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक सजीवाला स्वतःच्या भावना असतात, त्याला काही इच्छा असतात आणि तो विचार करू शकतो. त्याचबरोबर त्याचे काही गुण आणि काही दोष सुद्धा त्याच्यामध्ये असतात. तर अशा प्रकारे असा उत्पादनाचा घटक जो की सजीव आहे,
त्याला हाताळणं ही सगळ्यात महत्त्वपूर्ण आणि सगळ्यात अवघड अशी बाब समजली जाते. पण त्याचबरोबर ती सगळ्यात आवश्यक असणारी गोष्ट आहे. तर जसं आपण म्हटलो की उत्पादनाचा एकमात्र सजीव घटक आहे तो म्हणजे मनुष्यबळ. तर त्याच्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना असतात, वेगवेगळे गुणदोष असतात. तसंच त्याच्या गुणदोषांचा त्याच्या कार्यपद्धतीवर किंवा त्याच्या काम करण्याच्या पद्धतीवर आणि त्याच्या उत्पादन क्षमतेवर त्याचा परिणाम होत असतो. आता आपण बघूयात की मनुष्यबळ किंवा जे जे व्यक्ती जी माणसं व्यवसायात काम करतात त्याच्यामध्ये काही कर्मचारी असतात आणि काही लोक संयोजक असतात, म्हणजे उद्योग व्यवसायाचे मालक असतात. तर जसं आपल्याला माहिती आहे की दोन्हीही हे सजीव घटक आहेत, पण संयोजक जो आहे किंवा व्यवसायाचा मालक जो आहे त्याची काय अपेक्षा असते किंवा काय उद्देश असतो की कमीत कमी खर्चामध्ये त्याला अधिकाधिक उत्पादन मिळायला हवं असतं. आणि त्याच्या विरुद्ध म्हणजे कर्मचाऱ्यांचं उद्दिष्ट किंवा कर्मचाऱ्यांची इच्छा असते की कमीत कमी श्रमामध्ये त्याला जास्तीत जास्त सवलत मिळावी आणि जास्तीत जास्त मोबदला प्राप्त व्हावा. तर अशा प्रकारे कर्मचारी आणि संयोजक या दोघांमध्ये थोडंसं हितसंघर्ष आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर या सगळ्या गोष्टींवर यशस्वीपणे मात करून व्यवसायाच्या मालकाला आपली योजना आणि धोरणे ही ठरवावी लागतात. तर त्याच्या योजना ज्या त्याने ठरवलेल्या आहेत त्या जर यशस्वीपणे पार पाडायच्या असतील किंवा अंमलात आणायच्या असतील तर त्याला उद्योग व्यवसायाच्या वेगवेगळ्या गरजा लक्षात घेऊन या कर्मचाऱ्यांचं म्हणजेच मनुष्यबळाचं व्यवस्थापन करावं लागतं. म्हणूनच आपण म्हणू शकतो की व्यवसायामध्ये मानव संसाधन व्यवस्थापन हे व्यवस्थापनाच्या सर्वच क्षेत्रामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण मानलं जातं. तर आता आपण अर्थ बघूया मानव संसाधन व्यवस्थापन या शब्दाचा. तर जसं आत्ता आपण बघितलं की कोणताही व्यवसाय हा चालवण्यासाठी किंवा व्यवसायातली वेगवेगळी कार्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची किंवा मानव संसाधनाची आवश्यकता असते. तर मानव संसाधन हा एक असा भाग आहे व्यवस्थापनाचा की त्याचा व्यवसायाच्या सर्वच स्तरांशी त्याचा संबंध असतो. तर सर्व स्तरांशी, सर्व पातळ्यांवर ह्या मानव संसाधन या व्यवस्थापनाच्या शाखेचा संबंध येत असतो. तर यामध्ये नवीन निवड झालेल्या किंवा नवीन नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांपासून ते रिटायर होत असलेल्या किंवा रिटायर झालेल्या व्यक्तींपर्यंत सर्वच प्रकारच्या कर्मचाऱ्यांशी मानव संसाधनाचा संबंध येत असतो. तर व्यवसायाची जी उद्दिष्ट आहेत ती पूर्ण करण्यासाठी व सर्व स्तरांवरील किंवा सर्वच पातळ्यांवरती व्यक्तींकडून अधिकाधिक कार्यक्षमतेने किंवा कार्यक्षमतांचा त्यांच्या जास्तीत जास्त वापर करून, तसेच त्यांच्या गुणांचा आणि त्यांच्या क्षमतांचा, कौशल्यांचा पूर्णपणे वापर करून घेणं आणि त्याचं योग्य व्यवस्थापन करणं हे मानव संसाधन या संज्ञेअंतर्गत येत असतं. आता त्यानंतरचा जो शब्द आहे व्यवस्थापन, हा बऱ्याच तुमच्या ओळखीचा असलेला हा शब्द आहे. तर व्यवस्थापन म्हणजे काय, तर व्यवसायाची पूर्वनिर्धारित जी उद्दिष्ट आहेत ती साध्य करून घेण्यासाठी काम करणारी किंवा कार्य करून घेणारी जी यंत्रणा आहे
तिला आपण व्यवस्थापन असं म्हणतो. तर आता व्यवस्थापन काय आहे, तर व्यवस्थापन हे एक शास्त्र आहे, तसंच ते ती एक कलासुद्धा आहे. आणि या व्यवस्थापनामध्ये काय केलं जातं, तर व्यवसायाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी योजनाबद्ध किंवा व्यवस्थितशीरपणे प्रयत्न केले जातात. व्यवस्थितशीरपणे योजनाबद्ध म्हणजे योजना आखली जाते आणि त्याची अंमलबजावणी दुसऱ्या व्यक्तींकडून करून घेतली जाते. अशा प्रकारे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न, व्यवसायाची उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न व्यवस्थापनाद्वारे केला जात असतो. तसेच त्यामध्ये व्यवस्थापनामध्ये सामग्री आणि कर्मचारी यांचा जास्तीत जास्त किंवा महत्तम उपयोग कसा केला जाईल यावर भर दिला जातो. आणि जी काही धोरणं तयार केली गेली आहेत त्या धोरणांची अंमलबजावणी व्यवस्थापनाच्या अंतर्गत होत असते. तर अशा प्रकारे मानव संसाधन म्हणजे व्यवसायाच्या सर्व स्तरांवर कार्यरत असणारी माणसं, ज्यांच्या गुणांचा आणि क्षमतांचा उपयोग करून घेऊन त्याचं योग्य व्यवस्थापन करून व्यवसायाची उद्दिष्ट साध्य केली जातात. अशा प्रकारच्या किंवा या प्रकारच्या व्यवस्थापनाच्या शाखेला मानव संसाधन व्यवस्थापन असं म्हणू शकतो आपण. तर आता त्यानंतर बघूयात मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये नेमकं काय केलं जातं. तर मानव संसाधन व्यवस्थापनाचा संबंध हा, जसं आपण बघितलं की सगळ्या स्तरांवरच्या किंवा सर्वच पातळ्यांवरती काम करणाऱ्या माणसांशी किंवा व्यक्तींशी येत असतो. म्हणजेच त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की मानव संसाधन व्यवस्थापन हा एक व्यवस्थापनाचा अविभाज्य घटक आहे. तर आणि तसंच ते एक व्यवस्थापनाचं महत्त्वपूर्ण कार्य पण आहे. तर व्यवसायामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींकडून त्यांना नेमून दिलेली कामे करून घेणे म्हणजे कार्य करून घेणे, तसंच त्यांना ते काम करण्यासाठी सतत प्रेरणा देत राहणे आणि त्यांना केलेल्या कामाबद्दल योग्य तो मोबदला दिला जातोय की नाही याकडे लक्ष देणे किंवा योग्य तो मोबदला त्यांना मिळून देण्याचा प्रयत्न करणे. तसंच तर अशा व्यक्तींकडून किंवा अशी ज्या व्यक्तींकडून काम करून घ्यायचे, कार्य करून घ्यायचे म्हणजे व्यवस्थापनात कार्यरत असलेल्या सर्व व्यक्तींना सदैव कामासाठी तत्पर ठेवणं, अशा प्रकारचे काम हे मानव संसाधन व्यवस्थापनाद्वारे केलं जातं. म्हणजेच काय करायचं तर व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या स्तरांवरती काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये समन्वय साधून त्यांच्याकडून विशिष्ट प्रकारचे उद्दिष्ट साध्य करून घेणं. तर आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की मानव संसाधन ही एक व्यवसायाची संपत्ती आहे, जिचा पुरेपूर वापर हा व्यवसायाच्या ध्येयप्राप्तीसाठी करून घेतला जाऊ शकतो किंवा करून घेता येतो. तर संपत्ती का म्हटलेलं आहे आपण मानव संसाधनाला, जसं आपण लँड आहे, बिल्डिंग आहे, फर्निचर आहे, या गोष्टी जशा असेट्समध्ये आपण मोजतो किंवा घेतो. का घेतो त्यांना असेटमध्ये, संपत्ती का म्हणतो आपण त्यांना, कारण त्याच्यापासून आपल्याला काही लाभ मिळत असतो, काही मोबदला मिळत असतो. त्याचा वापर करून आपण आपला नफा वाढवू शकतो. तर त्याचप्रमाणे मानव संसाधन ही पण
व्यवसायाची संपत्ती समजली जाते की ज्याचा वापर करून, ज्याच्या वापराने व्यवसायाची उद्दिष्ट साध्य होतात आणि व्यवसायाला त्याचा उपयोग नफा वाढवण्यासाठी करून घेता येऊ शकतो. तर आता आपण व्याख्या बघूयात मानव संसाधन व्यवस्थापनची. तर डेल योडर यांनी दिलेली व्याख्या प्रथमतः आपण बघणार आहोत. तर डेल योडर यांची व्याख्या आहे, शक्तीच्या विविध स्रोतांपेक्षा भिन्न असणाऱ्या मानव शक्तीचे वस्तुनिष्ठ नियंत्रण आणि उपयोग यांच्याशी संबंधित असणारी व्यवसायाची अवस्था म्हणजे कर्मचारी व्यवस्थापन होय. आणि यानंतर दुसरी व्याख्या आपण बघूयात, ती C.H. नॉर्थकॉर्ड यांनी दिलेली आहे. नॉर्थकॉर्डची व्याख्या याप्रमाणे: व्यवसायाच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी कर्मचाऱ्यांचे योगदान महत्तम असावे यासाठी कर्मचाऱ्यांना प्रेरित करण्यासाठी केला जाणारा व्यवस्थापनाचा विस्तार म्हणजे कर्मचारी व्यवस्थापन होय. तर आता ह्या ज्या 2 व्याख्या आपण बघितलेल्या आहेत, त्या व्याख्यांवरून आपल्याला काय महत्त्वाच्या गोष्टी लक्षात येतात, तर त्या म्हणजे व्यवसायाची उद्दिष्ट गाठता येण्यासाठी व्यवसायातील सर्व व्यक्तींनी त्यांची जी कामं आहेत ती जास्तीत जास्त कार्यक्षमतेने करावीत, हा त्याचा उद्देश आहे. किंवा याच्यासाठी मानव संसाधन व्यवस्थापन हे केलं जातं. आणि आणखी कर्मचाऱ्यांच्या क्षमतांचा पूर्णपणे वापर आणि त्याचबरोबर त्यांच्या क्षमतांचा विकास घडवून यावा आणि व्यवस्थापन आणि उत्पादन कार्यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व व्यक्तींमध्ये जास्तीत जास्त समाधान आणि तसंच त्यांचं जास्तीत जास्त योगदान हे व्यवसायाच्या उद्दिष्टपूर्ततेमध्ये असावं. यासाठी या प्रक्रियेला किंवा हे यासाठी प्रेरित करण्याच्या प्रक्रियेला मानव संसाधन व्यवस्थापन असं म्हटलं जाऊ शकतं. तर अशा प्रकारे आपण मानव संसाधनाची ओळख, मानव संसाधन व्यवस्थापनाची ओळख यामध्ये आज थोडीशी प्रस्तावना आणि व्याख्या आपण त्याची बघितली आहे. आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचे उद्देश बघणार आहोत. आजच्यासाठी एवढंच घेऊयात. थँक्यू.